ओके, सुरुवात करूया. आपलं आजचं तिसरं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चर मध्ये आपण सेल स्ट्रक्चर, ऑर्गॅनिझम हे सगळं बघितलं. सेकंड लेक्चर मध्ये आपण मस्क्युलर स्केलेटल सिस्टीम सुरुवात केली, त्यातलं फक्त स्केलेटल सिस्टीम बघितलं. तुम्ही थोडंफार सांगू शकाल, म्हणजे वाचलं असेल किंवा काय, किंवा आपण रिव्हिजन करूया. स्केलेटल सिस्टीम मध्ये टोटल 206 बोन्स येतात. त्याच्या शेपनुसार 5 प्रकार पडतात. लॉंग शेप म्हणजे लॉंग बोन्स, शॉर्ट बोन, इरेग्युलर बोन, सिस्मॉइड बोन. त्याच्यानंतर त्याच्या स्ट्रक्चर नुसार 2 प्रकार पडतात, एक्झियल स्केलेटन आणि अपेंडिक्युलर स्केलेटन. 206 हाडं हे दोन वर्गीकरणामध्ये डिवाइड केलेली आहेत. एक्झियल मध्ये 80 येतात आणि अपेंडिक्युलर मध्ये उरलेली 126 येतात. एक्झियल याचा अर्थ काय आहे, जे सेंट्रल ऍक्सिस आहे, हा म्हणजे अक्ष, मध्य अक्ष, त्या मध्य अक्षाच्या लाईन मध्ये जी काही बोन्स येतात त्याला म्हणतात एक्झियल बोन्स. त्याच्यामध्ये कोणत्या येतात तर स्कल, फेशियल बोन्स येतात, रिबकेज आणि व्हर्टेब्रल कॉलम म्हणजे पाठीचा मणका आणि छातीचा पिंजरा, ही सगळी हाडं त्याच्यामध्ये येतात. आणि अपेंडिक्युलर स्केलेटन याचा अर्थ काय होतो की जे सेंट्रलच्या बाजूला असलेले, पेरिफेरीला असलेले जे बोन्स आहेत त्याला म्हणतात अपेंडिक्युलर स्केलेटन. म्हणजे अप्पर लिम्ब आणि लोअर लिम्ब हे दोन महत्वाचे भाग, आणि ते दोन लिम्ब ज्या बोन्सनी सेंट्रल ऍक्सिसला जोडलेले आहेत, हा, ती 4 बोन्स याला म्हणतात अपेंडिक्युलर स्केलेटन. हा, म्हणजे अप्पर लिम्ब साठी आहेत स्कॅप्युला आणि क्लॅव्हिक्युलर म्हणजे कॉलर बोन आणि पाठीचा हाड, आणि लोअर लिम्बला आहे ते म्हणजे हिप बोन, कमरेचा हाड. हे झालं एक रिव्ह्यू. ठीक आहे. आणि त्याचं आपण पुन्हा सगळ्याचे डिटेल मध्ये आपण बघितलंय. डिटेल म्हणजे एकदम डिटेल नाही बघितलंय, पण त्याची किमान काय संख्या आहे. स्कल मध्ये किती बोन्स येतात तर 8 येते. स्कल मध्ये टोटल 22 येतात, हा, पण त्यातले स्कल मध्ये येतात ती 8, आणि फेशियल मध्ये येतात ती टोटल 14. ही टोटल मिळून झाली 22, क्रॅनियल आणि खालची. आणि इकडे अप्पर लिम्ब मध्ये 64 येतात, लोअर लिम्ब मध्ये 62 येतात. त्याच्यानंतर व्हर्टेब्रल कॉलम टोटल 33 मणके असतात त्याच्यामध्ये. रिब्स सुद्धा 12च असतात. त्याचं सगळ्याचं आपण स्ट्रक्चर कसं असतं, काय असतं, हे सगळं आपण बघितलंय. आता आपण सेकंड पार्ट याचा बघूया. सॉरी, हे बघितलंय आपण नुसते इंडिव्हिज्युअल बोन्स. तुम्हाला परीक्षेला जरी यायचं झालं तरी तुम्हाला शॉर्ट्स बोन्स येणार नाही, म्हणजे छोटी छोटी जी आहेत ती न येता आली तरी मोठी लॉंग बोन्स जेवढी आहेत किंवा मेजर स्ट्रक्चर ज्याचं आहे तुम्हाला डिस्क्राईब करता येऊ शकतं, अशीच स्ट्रक्चर तुम्हाला विचारली जाते. फॉर एक्झाम्पल कोणती तर ह्युमेरस, फिमर म्हणजे दंडातलं हाड, मांडीतलं हाड, हे विचारलं जाऊ शकतं. व्हर्टेब्रल कॉलम की ज्याच्यामध्ये लिहायला तुम्हाला भरपूर वाव आहे. 33 मणके आहेत तर त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन, मानेतले किती, मानेतले 7 असतात, पाठीतले म्हणजे थोरॅसिक व्हर्टेब्रे 12 असतात, लंबर मध्ये 5 असतात, सॅक्रम मध्ये 5 असतात आणि कॉक्लिक्स 4 असतात. ह्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हा, तर ह्याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात. त्याच्यानंतर स्कॅप्युला आणि हिप बोन, हा, ही हे मेजर येऊ शकतं, किंवा स्कल मधलं ब्रीफ एक्सप्लेनेशन म्हणजे टोटल किती बोन्स असतात किंवा त्यांची नावं, हा, एवढं तुम्हाला येऊ शकतं. फार कॉलर बोन बद्दल कोणी विचारणार नाही तुम्हाला, कारण ते शॉर्ट मध्ये येतं आणि ते तुम्हाला डिटेल स्टडी करायला लागेल. किंवा थोडं केज ब्रीफ मध्ये येऊ शकतं. एखादा रिब किंवा एखादा व्हर्टेब्रा, अमुक नंबरचा व्हर्टेब्रा, असं डिस्क्रिप्शन तुम्हाला येणार नाही. तुम्हाला जे काही आहे ते लिहिता येईल ह्या साच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे. आता आपण त्याच्या पुढची हे बघूया. हे मस्क्युलर स्केलेटन सिस्टीम आहे. आपल्या उजव्या बाजूला जे आहे ते मसल्स आहेत आणि डाव्या बाजूला आहे ते बोनी स्ट्रक्चर आहे. आता आपण आलो जॉईंट्स कडे. बोन्स बघितली तर आता जॉईंट्स. जॉईंट्स आर कनेक्शन बिटवीन बोन्स दॅट अलोज फॉर मुवमेंट अँड फ्लेक्झिबिलिटी इन द स्केलेटल सिस्टीम. याचा अर्थ काय आहे तर जॉईंट म्हणजे नेमकं काय, दोन बोन एकत्र येतात, पण नुसती बोन हे हार्ड कार्टिलेज आहे, ते एकामेकाला जवळ आलं की घासू शकतं.
हा, त्याच्यामुळे तिथे मध्ये अशी काही सिस्टीम तयार झालेली आहे किंवा तिथे मध्ये काही फ्लुइड असतात किंवा काही टेंडॉन्स असतात की ज्याच्यामुळे आपल्याला मुवमेंट करणं अधिक सोपं जातं किंवा आपल्याला फ्लेक्झिबिलिटी येते, लवचिकता येते. तुम्ही कोणतीही क्रिया करत असाल, तुम्हाला वाकण्यासाठी बोट अंगुली निर्देश करायचा आहे, कोणतीही क्रिया छोटी छोटी करायची झाली तरी सुद्धा त्याला लवचिकता जी लागते ती ह्या जॉईंट्समुळे आपल्याला मिळते. इथे थोडक्यात किंवा एक काही जॉईंटची नावं दाखवलेली आहेत. शोल्डर जॉईंट आहे की तिथे 2 किंवा 3 हाडं एकत्र येतात. त्याच्यानंतर रिस्ट आहे, मनगट. काल मी सांगितलेलं मनगटामध्ये टोटल 8 बोन्स आहेत की जी 2 रांगेमध्ये अरेंज केलेली आहेत. हिप जॉईंट आहे, नी जॉईंट आहे, फूट अँड अँकल जॉईंट आहे. हे काही जॉईंटची नावं सांगितलेली आहेत. नंतर टाइप्स ऑफ जॉईंट्स. आता ह्याच्यामध्ये प्रकार पडतात. हा, 3 मेन टाइप्स आहेत त्यांच्या स्ट्रक्चर आणि फंक्शन्स वरती. पहिला जॉईंट आहे तो म्हणजे फायब्रस जॉईंट. These joints are connected by dense connective tissue and are typically immovable, such as suture in skull. काल सांगितलेलं, परवाच्या दिवशी सांगितलेलं आठवत असेल तर मेंदूच्या कवटी जी आहे ते खूप हार्ड स्ट्रक्चर आहे, सहजा फुटत नाही. हा, तर जी 2 परायटल बोन्स वरची जी आहेत कवटीची, हा, ही 2 बोन्स एकत्र जेव्हा येतात तेव्हा सुचर झिगझॅग अशी लाईन तयार होते. ते जेव्हा जॉईंट होतं ते इनमुव्हेबल आहे, ते काही केला हलत नाही, ते फिक्स जॉईंट आहे, त्याला म्हणतात फायब्रस जॉईंट. त्याच्यानंतर येतं कार्टिलेजिनियस जॉईंट्स. These joints are connected by cartilage, allowing for limited movement. An example is the joint between the vertebrae. म्हणजे काय, तर आता पाठीचा मणका आहे किंवा रिब जॉईंट आहे, म्हणजे रिब्स जिथे आपल्या व्हर्टेब्रांना अटॅच आहे, हा, किंवा कार्टिलेज आहे. तर छातीचा पिंजरा आहे, आपण श्वास घेतो तेव्हा एक्सपांड होतो, हा, आणि श्वास सोडतो तेव्हा पुन्हा नॉर्मल त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला येतं. ही मुवमेंट जी आहे ही लिमिटेड आहे, ह्याच्यापेक्षा जास्त एक्सपांड नाही होणार. हा, ते ठराविक लिमिट पर्यंतच होणार. हे जे आहे ह्याला कार्टिलेजिनियस जॉईंट्स असं म्हणतात. आणि थर्ड पार्ट आहे तो म्हणजे सायनोवियल जॉईंट. दीज आर मोस्ट मुव्हेबल टाइप ऑफ जॉईंट. म्हणजे हे सहजगत्या हालचाल करता येणार, म्हणजे आपल्याला मनगटाची हालचाल असेल, खांद्याची हालचाल असेल, पायाची हालचाल असेल, या सगळीकडे सायनोवियल जॉईंट्स असतात. त्या प्रत्येक ठिकाणी एक सायनोवियल कॅव्हिटी आहे. हा, म्हणजे जी काही तिथे जागा आहे, कारण म्हटलं तसं ही मुवमेंट करण्यासाठी आपल्याला 2 हाडं जर डायरेक्टली अटॅच झाली तर त्यांच्यामध्ये घर्षण होणार आणि जसं घर्षण होतं झीज होते. हा, तर झीज होऊन चालणार नाही. हा, मग त्याच्यासाठी तिथे वंगण म्हणून काहीतरी असावं लागतं. मग ते जे वंगण म्हणून लिक्विड असतं, आपण तेल घालतो, तर त्याच्याऐवजी तिथे एक प्रकारचं वंगण म्हणून जे लिक्विड असतं त्याला म्हणतात सायनोवियल फ्लुइड. ओके, सो प्रत्येक ह्या जॉईंट्स मध्ये सायनोवियल फ्लुइड असतं. आपल्याला साधारण ऐकून माहिती असेल की गुडघ्यामधलं वंगण कमी झालंय असं ऐकून वगैरे माहिती असतं, तिथे ते सायनोवियल फ्लुइड असतं. ठीक आहे. कॅरेक्टराइज बाय सायनोवियल कॅव्हिटी फिल्ड विथ फ्लुइड विच रिड्यूस द फ्रिक्शन. घर्षण कमी करण्यासाठी ते काम करतं. कॉमन एक्झाम्पल इन्क्लूड द नी, एल्बो, शोल्डर. नी म्हणजे गुडघा, एल्बो आपला कोपर, आणि शोल्डर खांदा. आता ह्या सायनोवियल जॉईंटचे तिथलं जे स्ट्रक्चर आहे याच्यानुसार काही प्रकार पडतात. म्हणून टिपिकल सायनोवियल जॉईंटचे टाइप्स घेतलेले आहेत. तिथे मी एक्झाम्पल तिथे चित्र दाखवलेलं आहे, त्याचे डिस्क्रिप्शन आपण पुढेही घेऊया. मानेतला जो जॉईंट असतो, तुम्हाला काल आठवत असेल तर आठवून बघा. पहिला वर्टेब्रा जो असतो मानेतला त्याला म्हणतात ऍटलास, आणि दुसरा जो असतो तो त्याला म्हणतात ऍक्सिस. ऍक्सिसचं जे असतं त्याला असं एक टोक असतं खिळ्यासारखं, हा, आणि त्याच्यावरती वरचा पहिला जो वर्टेब्रा असतो तो असा गोल फिरू शकतो. म्हणजे ही मुवमेंट किंवा ही मुवमेंट ही करण्यासाठी ते आपल्याला मदत करतं. ह्या मुवमेंटला म्हणजे ही जी रचना आहे, म्हणजे एखादा खिळा अडकवल्यानंतर वरचं स्ट्रक्चर जसं होतं किंवा हे खालीवर होतं त्या जॉईंटला म्हणतात पायोट जॉईंट. हा, त्याचं डिटेल डिस्क्रिप्शन आपण नंतर बघूया. हे मी शॉर्ट मध्ये तुम्हाला चित्र दाखवले की सहजगत्या समजावं याच्यासाठी. हिंज जॉईंट. हिंज जॉईंट याचा अर्थ काय, आपल्याला दरवाजे जे पूर्वीचे किंवा दरवाजे असतात तर दरवाजाला जॉईंट होण्यासाठी, म्हणजे दरवाजाच्या फ्रेमला दरवाजा अटॅच करण्यासाठी एक चौकोनी पट्टी असते बघा, जी खिळ्यांनी अटॅच केलेली असते. तर ते जे जॉईंट आहे म्हणजे ती मुवमेंट काय, ही मुवमेंट करतात. हा, बिजाघात, करेक्ट. तर त्याला म्हणतात हिंज जॉईंट.
त्याच्यानंतर येतं सॅडल जॉईंट. सॅडल जॉईंट म्हणजे सरकतं काहीसं. तर बिटवीन म्हणजे आपला रिस्ट जॉईंट जो येतो तो सॅडल टाईप मध्ये येतो. हा, त्याच्यानंतर येतं बॉल अँड सॉकेट जॉईंट. बॉल अँड सॉकेट याचा अर्थ काय, तर एक वाटीसारखी रचना असते खोलगट, आणि त्याच्यामध्ये दुसरं जे बोन आहे त्याला असं बॉल सारखी रचना असते, म्हणजे वरचा जो भाग असतो तो बॉल सारखा असतो. त्या वाटीमध्ये तो बॉल अडकून बसतो आणि त्याची रचना होते. गोल फिरणं असेल, पुढे जाणं म्हणजे मागे जाणं असेल, पुढे जाणं असेल, जे काही असेल, तर त्या वाटीमध्ये तो बॉल अडकल्यानंतर त्याची जी मुवमेंट होते, म्हणून त्यांना म्हणतात बॉल अँड सॉकेट जॉईंट. ही रचना कुठे आहे, तर आपल्या खांद्यामध्ये आहे. आणि दुसरी रचना आहे ती म्हणजे आपल्या कमरेच्या हाडात. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं प्लेन जॉईंट, म्हणजे सपाट नुसतंच एकावर एक ठेवलेलं स्ट्रक्चर जे आहे त्याला म्हणतात प्लेन जॉईंट. आणि अजून एक प्रकार आहे कॉन्डियल जॉईंट बिटवीन रॅडियस अँड कार्पेल बोन्स ऑफ द रिस्ट. म्हणजे इथली रचना, हे हाड इथे जिथे जॉईंट होतं मनगटाला, त्याची जी रचना आहे तीही अशीच, म्हणजे आपली मुवमेंट ही अशी होते किंवा अशी होते. ही रचना इझिली करता येईल याच्यासाठी तो जॉईंट. डिटेल्स मध्ये बघूया. हिंज जॉईंट आता मी एक्सप्लेन केलं, बिजागरांसारखी ज्याची रचना असते. अलाउ द मुवमेंट इन वन प्लेन, फॉर एक्झाम्पल एल्बो नी जॉईंट. बॉल अँड सॉकेट जॉईंट अलाउ द मुवमेंट इन मल्टिपल डायरेक्शन. हिंज जॉईंट साठी रचना दरवाजा समोर लक्षात आणला तर दरवाजा आपला फक्त ह्या आणि ह्या दिशेनेच जातो. सेम एल्बो आणि नी जॉईंट मधली ही रचना फक्त ही आणि अशीच होते, ह्या पलीकडे जाऊन दुसरं काही होणार नाही. हे आपण हलवतो आणि हे इथल्या मसल्समुळे हलतंय. ह्याची ह्या जॉईंटची जी रचना आहे ही अशीच राहणार. बॉल अँड सॉकेट जॉईंट मल्टिपल डायरेक्शन, आपण खांदा गोलाकार फिरवू शकतो, कमरेचं पाय सुद्धा गोलाकार फिरवू शकतो. ही बॉल अँड सॉकेट होते. पायट जॉईंट अलाउ रोटेशन ऍटलास अँड ऍक्सिस इन द नेक. एक्सप्लेन केलंय मी. खेळासारखी रचना असते, मान खालीवर करणं किंवा गोल फिरवणं दोन्ही गोष्टी करतात. सॅडल जॉईंट फॉर अँग्युलर मुवमेंट इन थंब. थंब मधली जी रचना आहे, मी मगाशी सॅडल रिस्ट मधली म्हटली चुकून, हा इथे थंब मधली रचना येते. हा, ही जी मुवमेंट आहे ही सॅडल जॉईंट मध्ये येते. प्लेन जॉईंट रिस्ट बोन मधली येतात, ती प्लेन जॉईंट्स येतात. म्हणजे एकामेकाला रिस्ट बोन जी दोन रांगेमध्ये जी हाडं अरेंज केलेली असतात ती प्लेन याच्यामध्ये येतात. हा, तर त्याला म्हणतात प्लेन जॉईंट्स. नंतर फंक्शन्स ऑफ जॉईंट्स. काय काम करतात जॉईंट्समुळे, आपल्याला काय मदत होते, तर फॅसिलिटेट मुवमेंट. जॉईंट अनेबल अ वाईड रेंज ऑफ मोशन फॉर फ्रॉम सिम्पल बेंडिंग टू कॉम्प्लेक्स रोटेशनल मुवमेंट. अनेक गोष्टी आपण जॉईंट्समुळे करू शकतो. हा, म्हणजे बेंडिंग असेल, एकाच वेळेला दोन गोष्टी करायच्या, आपण खाली पण वाकलोय आणि वस्तू पण उचलायची. हा, तर दोन्ही ठिकाणी जॉईंट्सच काम करतात. त्यामुळे अनेक गोष्टी आपल्याला एकत्र जॉईंट्स मध्ये जॉईंट्स मुळे मुवमेंट्स आपण सहजरित्या करू शकतो. सपोर्ट वेट इक्वली डिस्ट्रीब्युट वेट करण्यासाठी, म्हणजे एकाच मसल्सवरती किंवा एकाच बोन्सवरती ताण न येता आपण बसलोय, बसल्यानंतर दोन्ही पायावर इक्वली भार आला पाहिजे. एकाच पायावर आला तर दुसऱ्या पायावर म्हणजे ज्या पायावर येणार आहे भार त्या पायावरती ताण येणार. तर असं न होता जो काही आपलं वजन आहे त्याचा भार इक्वली डिस्ट्रीब्युट करण्याचं काम हे जॉईंट्स करतात. शॉक ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय, तर आपण पडलोय, समजा गुडघ्यावर पडलोय, हा, तर गुडघ्याची वाटी फुटली किंवा लागलं तरी आतल्या जॉईंटला काही इजा होऊ नये याच्यासाठी तिथे स्ट्रॉंग राहणं, हे काम जॉईंटचं वरचं जे काही कवरिंग असतात. आता प्रत्येक ठिकाणी सायनोवियल फ्लुइड असतं असं नाही. आपण मगाशी बघितलं काही ठिकाणी फायबरस आहे, काही ठिकाणी कार्टिलेजिनस आहे. तर ह्याला वरती आणखीन कव्हरिंग असतं, ते म्हणजे लिगामेंट्सचं कव्हरिंग असतं. काही ठिकाणी लिगामेंट्स म्हणजे काय, तर ती गोष्ट फर्म अगदी नीट राहण्यासाठी त्याच्या आजूबाजूने दोऱ्यांसारखं स्ट्रक्चर असतं, त्याला म्हणतात लिगामेंट. लिगामेंट टियर झालाय वगैरे आपण ऐकून माहिती असतं की गुडघ्याचा लिगामेंट टियर झालाय, डावाकडे ताण पडलाय म्हणून तो टियर झाला, तेव्हा पार्शियल टियर आहे. हे सगळं स्ट्रक्चर ते आतल्या कुठल्याही जॉईंटला धक्का बसू नये आणि तो हलू नये म्हणून त्याला बाहेरनं पूर्ण कव्हरिंग दिलेलं असतं. तर लिगामेंट्स असतात, काही ठिकाणी टेंडॉन असतात. टेंडॉन याचा अर्थ आपला जो मसल्स आहे, मसल जसं शेवटी शेवटी त्या हाडाला जिथे अटॅच होतो तिथे अशी घट्ट अशी रचना तयार होते दोरीसारखी, त्याला म्हणतात टेंडॉन. स्ट्रक्चर आपण पुढे बघूया. हा, तर ह्या पद्धतीने जॉईंटच्या अवतीभोवती स्ट्रक्चर असतात की जेणेकरून पडल्यानंतर डायरेक्टली आतल्या जॉईंटला कुठेही दुखापत होत नाही.
दुखापत होऊ शकत नाही. पण मार जर खूप जोरात असेल तर आणि तरच जॉईंटला लागू शकतं. हा, त्याच्यानंतर फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता येते जॉईंट्समुळे. movement movements of joints in the human body allows for variety of movements which can be classified in several types based on their anatomical structure and function. आपण ज्या काही मुवमेंट करतो, हा, त्या प्रत्येक मुवमेंटला एक नाव आहे. हा, हात वरती उचलायचा असेल, खाली न्यायचा असेल, हात लांब न्यायचा असेल, जवळ आणायचा असेल, आपला एल्बो म्हणजे एल्बो मधनं हात असा उचलायचा असेल, खाली न्यायचा असेल, या प्रत्येक मुवमेंटला नाव आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही स्केलेटल सिस्टीम शिकता त्या ठिकाणी अनेक ठिकाणी याचा उल्लेख होतो. किंवा तुम्हाला मस्क्युलर सिस्टीम शिकायची आहे, मसल्सची माहिती घ्यायची आहे, तर त्या ठिकाणी प्रत्येक मसल्सचं वैशिष्ट्य दिलेलं असतं की हे मसल कोणत्या क्रियेमध्ये आपल्याला मदत करतात. म्हणजे ह्या मसल्समुळे फ्लेक्झन होणार आहे, ह्या मसल्समुळे एक्सटेन्शन होणार आहे, का ह्या मसल्समुळे अबडक्शन होणार आहे, अडक्शन होणार आहे. हे शब्द वारंवार कानावर जातात. हे नेमकं काय आहे हे समजण्यासाठी म्हणून मी ही स्लाइड केली. ओके, फ्लेक्झन आणि एक्सटेन्शन. फ्लेक्झन म्हणजे काय? डिक्रीजेस द अँगल बिटवीन टू बॉडी पार्ट्स, बेंडिंग द एल्बो. फ्लेक्झन याचा अर्थ आपण हा हात फोल्ड केला, म्हणजे हा हात आपल्या शरीराजवळ आला किंवा फोल्ड झाला, दोन बोन्स मधलं अंतर कमी झालं. हा, याला म्हणतात फ्लेक्झन. बेंडिंग ऑफ द एल्बो. एक्सटेन्शन हा लांब नेला, म्हणजे हे बोन ह्या बोन्स पासून आपण लांब नेलं, याला म्हणतात एक्सटेन्शन. increases the angle, returning the body parts to the anatomical position. ठीक आहे. straightening the elbow. ठीक आहे. ओके, अबडक्शन आणि अडक्शन. हा, अबडक्शन म्हणजे काय? तर मूव्ह अ बॉडी पार्ट अवे फ्रॉम द मिड लाईन. आपला हात शरीरापासून, सेंट्रल ऍक्सिस आहे, ऍक्सिस पासून आपण लांब नेला, खांद्याच्या रेषेत हात वरती नेला, याचा अर्थ शरीरापासून सेंट्रल ऍक्सिस पासून आपण लांब नेला, याला म्हणतात अबडक्शन. रेजिंग द आर्म टू द साइड. आणि ऍडक्शन याचा अर्थ मूव्ह अ बॉडी पार्ट टुवर्ड्स द मिड लाईन, म्हणजे आपल्या सेंट्रल ऍक्सिसच्या जवळ हात आणला, याला म्हणतात ऍडक्शन. मसल्स मध्ये प्रत्येक ठिकाणी त्या मसल्स मध्ये लिहिताना हे लिहिणं आवश्यक असतं. ते मसल्स आपल्याला कुठे काम करतात, त्या मसल्स मुळे अबडक्शन होत आहे, ऍडक्शन होत आहे, फ्लेक्शन होत आहे का एक्सटेन्शन होत आहे. आणि हे का महत्वाचं आहे? ज्या वेळेला आपल्या समोर एखादं आसन दाखवल्यानंतर पेशंट कंप्लेंट करतो किंवा पेशंट कंप्लेंट घेऊन येतं की आम्हाला अमुक अमुक ठिकाणी दुखतं आहे, तर तिथे कोणता मसल काम करतो, त्यांनी कोणती क्रिया केल्यानंतर त्यांना दुखतं आहे हे तुम्हाला कळलं तर त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात येतं की हा, इथे हा मसल काम करतो, या मसल्सचं हे काम, म्हणून त्यांना प्रॉब्लेम होतो. मग तुम्ही त्या मसल्ससाठी पर्टिक्युलरली काहीतरी घेऊ शकता. म्हणून तुम्हाला हे माहिती असणं, यांची नावं माहिती असणं हे आवश्यक आहे. नेक्स्ट येतात रोटेशन आणि सर्कमडक्शन. रोटेशन, मीडियल रोटेशन आणि लॅटरल रोटेशन, दोन प्रकार पडतात. मीडियल रोटेशन रोटेट्स अ बॉडी पार्ट टुवर्ड्स द मिड लाईन. मिड लाईनच्या भोवती जे रोटेशन होतं त्याला म्हणतात मीडियल रोटेशन, रोटेटिंग द शोल्डर इनवर्ड. लॅटरल रोटेशन रोटेट द बॉडी पार्ट अवे फ्रॉम द मिड लाईन, रोटेटिंग शोल्डर आउटवर्ड. त्याच्यानंतर तिथे नाव दिलंय पण ते नाव नेमकं उलटं आलंय, तिथे छापलं गेलं. सर्कमडक्शन, circular movement that combines flexion, extension, abduction, adduction. For example, moving the arm in circular motion. याला म्हणतात सर्कमडक्शन. सुपाइन आणि प्रोनेशन. ज्या वेळेला आपण हाडांची सुद्धा रचना बघतो त्यावेळेलाही हा शब्द बऱ्याचदा येतो, सुपिनेशन आणि प्रोनेशन. हा, सुपाइन याचा अर्थ हा जो आपण तळवा, हाताचा पंजा वरच्या दिशेने फेसिंग ज्या वेळेला असतो त्याला म्हणतात सुपाइन पोझिशन. हा, आणि प्रोनेशन याचा अर्थ तळवा खालच्या दिशेने आणि बाकीचा जो भाग आहे हा तो वरच्या दिशेने आला, त्याला म्हणतात प्रोनेशन. बोन्स मध्ये सांगताना सुद्धा ह्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. सुपाइन स्ट्रक्चर आहे, म्हणजे वरची बाजू आहे हाडाची, खालची बाजू आहे. हे ज्या वेळेला बोन्स डिटेल मध्ये अधिक बघितलं जातं त्यावेळेला हे शब्द सातत्याने तिथे येतात. सुपाइन पोझिशन, रोटेटिंग द फोरआर्म सो दॅट पाम फेस टू अपवर्ड और फॉरवर्ड, वरच्या दिशेने पंजा दिशेने. प्रोनेशन, रोटेटिंग द फोरआर्म सो दॅट पाम फेस डाऊनवर्ड और बॅकवर्ड. दोन्हीकडे चित्र दाखवलेले सुपनेशन आणि प्रोनेशन.
देन अलाइनमेंट हा मुद्दा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये नाहीये. हा पण तुम्ही मला त्या दिवशी प्रश्न विचारलेला होता की अलाइनमेंट म्हणजे नेमकं काय येतं आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असतं हे दाखवण्यासाठी म्हणून मी ह्या काही स्लाइड्स तुम्हाला घेतल्या. इम्पॉर्टन्स ऑफ प्रॉपर अलाइनमेंट, पोस्चर, बॅलन्स, फंक्शन, इंजुरी प्रिव्हेन्शन. पोस्चर, गुड अलाइनमेंट जर असेल म्हणजे एखादं स्ट्रक्चर एक प्रॉपर अलाइनमेंट मध्ये असेल तर त्याची फिजिकल हेल्थ ही खूप उत्तम असते. जर त्याला मुळात चालतानाच तिरकं चालायची सवय आहे, उभं राहिल्यानंतर सुद्धा एका पायावरती भार न घेता, म्हणजे बहुतेक जण आपापलं स्वतःचं आधी निरीक्षण करा. आपण उभं राहिल्यानंतर स्थिर उभे राहतो का एका पायावरती तोल देऊन उभे राहतो? जर आपण एका पायावरती भार जास्त देत असू आणि एक पाय आपला अधांतरी राहत असेल तर याचा अर्थ आपण प्रॉपर अलाइनमेंट मध्ये उभं नाही आहोत. हा, हे खूप बारकावे आहेत, याच्यावरनं पुढे जाऊन भविष्यात आपल्याला काय त्रास होऊ शकतो हेही लक्षात घेता येऊ शकतं. सो प्रॉपर अलाइनमेंट, गुड अलाइनमेंट असेल तर हे फिजिकल हेल्थ आपली खूप चांगली राहते. बॅलन्सिंग करण्याकरता सेम उदाहरण देईल की जर आपण एका पायावरती फार जोर देत असू, आपण चपलेवरनं सुद्धा आपल्याला लक्षात येतं चप्पल आपली कुठे झिजलीये, हा याच्यावरनं आपण कुठे जोर देतोय म्हणजे ते प्रॉपर आहे. किंवा ताडासन करायचं असेल, ताडासन म्हणजे आपण स्ट्रेट उभे राहतो, तर ताडासनामध्ये तुम्ही तुमच्या पायावरती इक्वली बॅलन्स भार घेताय का हे महत्वाचं राहतं. तुमचा पूर्ण भार हा जर पायाच्या फक्त बोटांवरती असेल किंवा फक्त टाचेवरती असेल तर याचा अर्थ तुमचा भार फक्त तुमचं टाच सहन करते, तुमचं टोटल जे काही वजन आहे हे तुमचं टाच सहन करते. तुमचा पूर्ण भार हा तुमच्या पूर्ण पावलावरती येणं अपेक्षित आहे. ठीक आहे. फंक्शन्स, अलाइन बॉडीज फंक्शन मोर इफिशियंटली, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही गुड पोर्शन मध्ये गुड अलाइनमेंट मध्ये तुम्ही राहत असता, उभं राहत असता, त्यावेळेला तुमचे जे फंक्शन्स असतात म्हणजे जॉईंटचं फंक्शन असेल, तुमची स्वतःची कार्यक्षमता असेल ही वाढते. हा, अदरवाईज एक दर 8 दिवसांनी 15 दिवसांनी हे दुखतंय ते दुखतंय इकडे त्रास होतोय हे ओढल्यासारखं होतंय असं काही ना काहीतरी कंप्लेंट्स राहतात. आणि इंजुरी प्रिव्हेन्शन भविष्यासाठी आहे. तुम्ही जसं म्हटलं तसं तुम्ही एका पायावर जोर देत असाल तुमची हिप अलाइनमेंट चुकणार, तुमच्या गुडघ्यावरती ताण येणार, गुडघ्यावरती ताण आला की हळूहळू करून डेव्हलप होतात हळूहळू गोष्टी की गुडघा दुखायला लागतो. सुरुवातीला जरासा दुखतो थांबतो, आपण दुर्लक्ष करतो, तरी आपण आपल्या काही गोष्टींमध्ये काही सुधारणा करत नाही आणि मग हळूहळू दुखणं वाढायला लागतं आणि मग ते परमनंटली येतं. मग गुडघे बदला आणि ह्या गोष्टी नंतर सुरू होतात. हा, म्हणजे जर आपण सुरुवातीला ते दुखतंय ह्याच्याकडे लक्ष देऊन वेळीच आपण आपल्यामध्ये सुधारणा केली तर आपण पुढच्या गोष्टी टाळू शकतो. त्यामुळे आपल्याला आसनांसाठी अलाइनमेंट बघणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की कोणतंही आसन घेत असताना किंवा आपण स्वतः आसन परफॉर्म करत असताना प्रॉपर अलाइनमेंट मध्ये आसन आलंच पाहिजे. जर ते येत नसेल तर याचा अर्थ आपण काहीतरी चुकतोय. नेक्स्ट, की कंपोनंट्स ऑफ द बॉडी अलाइनमेंट. हे काही ठराविक स्ट्रक्चर आहेत की ज्या स्ट्रक्चरमध्ये आपण अलाइनमेंट बघू शकतो. कोणत्या स्ट्रक्चर आहेत तर हेड अँड नेक. काही लोक असे बघितले की आता त्यांचं फार कॉम्प्युटरवरती काम असतं त्याच्यामुळे हे असं सतत अशी स्ट्रक्चर असते म्हणजे मान खाली गेली थोडक्यात, मग हळूहळू शरीराला त्याची सवय होते आणि मग इथे बेंड येतो. तर हेड अँड नेक ही अलाइनमेंट राहते. हेड शुड बी अलाइन विथ द स्पाइन. आपलं डोकं आपल्या मणक्याबरोबर एका अलाइनमेंट मध्ये असणं गरजेचं राहतं. शोल्डर मध्ये म्हटलं तसं की एक खांदा वरती असतो एक खांदा खाली असतो किंवा बसताना सुद्धा बऱ्याचदा आपण असे बसतो. हा, तर हे स्ट्रक्चर राहतं अलाइनमेंट चेक करण्यासाठी. स्पाइनचं व्हर्टेब्रल कॉलम, आपला व्हर्टेब्रल कॉलम त्याला नॉर्मल कर्वेचर एक दिलेला आहे. हा, आपण कर्वेचर बघितले, मानेतले मणके आहेत ते कसे आहेत, पाठीतले बाहेरच्या बाजूने आहेत, पुन्हा कमरेतले आतल्या बाजूने आहेत आणि सीटच्या ठिकाणचे बाहेरच्या बाजूने. तर ह्याचं स्ट्रक्चर सुद्धा बघत असताना आपल्या बसण्याच्या पोझिशनमुळे किंवा आपल्या चालण्याच्या पोझिशनमुळे किंवा जाडी असेल जास्त तरी सुद्धा सगळा भार हा पोटाकडे येतो कारण फॅट सगळं डिपॉझिशन झालेलं असतं पोटाच्या ठिकाणी. त्याच्यामुळे काय होतं आपसुकच खांदे पोक काढून चाललं जातं. ज्या वेळेला पोक काढून चाललं जातं त्यावेळेला जो नॉर्मल कर्वेचर आहे तो जाऊन त्याच्यापेक्षा जास्त कर्वेचर येतो आणि मग स्पाइन अलाइनमेंट चेंज होतं. त्याच्यानंतर हिप पेल्विस, काल मी एक्सप्लेन केलं होतं, एक पेशंटचं उदाहरणही दिलेलं होतं. नीज, दोन्ही गुडघे एका रेषेमध्ये उभं राहणं, एका रेषेमध्ये येणं हे गरजेचं आहे. उभं राहताना हे पर्टिक्युलरली दिसून येतं. उभं राहताना आपण एका पायावर जोर दिला तर एक पाय अधांतरी राहतो, नी अलाइनमेंट चुकते. ठीक आहे.
नंतर फीट. आता सांगितलं ताडासनात आपण उभे राहिल्यानंतर आपलं प्रॉपर जे वजन आहे ते पूर्ण पावलावरती येणं अपेक्षित आहे. ते येत नसेल तर प्रॉब्लेम्स पुढे जाऊन क्रिएट येतात. कॉमन मिस अलाइनमेंट म्हणजे कुठे कुठे काय काय चुकतात. हा, तर फॉरवर्ड हेड पोस्चर मी आता सांगितलं, ज्यांचं कंटिन्युअस स्क्रीन टायमिंग असेल तर ते काहीच असं स्ट्रक्चर येतं. मान पुढे वाकून सतत बघणं. राऊंडेड शोल्डर्स, खांदे पोक काढून, जास्तीत जास्त पोक काढून चाललं जातं. स्वे बॅक म्हणजे कमरेचा जो मणका आहे तो काहीसा पोट पुढे काढून चालणं थोडक्यात. हा, नॉक नीज म्हणजे उभं राहिल्यानंतर दोन्ही गुडघे एकामेकाला जोडलेले असणं. म्हणजे उभं राहिल्यानंतर जर आपण नॅचरली उभं राहिलो तर दरवेळेला काहींची कंडिशन फिजिकली तशीच असते, म्हणजे जन्मापासूनच त्यांचे गुडघे एकामेकाला अगदी जोडलेले असतात आणि काहींचे एकदम लांब असतात. लांब असणं हेही प्रॉब्लेम्स आहे आणि एकदम जोडलेले असणं हेही प्रॉब्लेम्स. Good alignment is essential for health, comfort, and efficiency in movement. By paying attention, एक मिनिट सरांना हा आणि याची बॅटरी लो झाली लॅपटॉपची. हा, एक मिनिट हे होईल. झालं. झालंय. ओके. बाय पेइंग अटेन्शन टू पोस्चर, एंगेजिंग इन स्ट्रेंथनिंग स्ट्रेचिंग एक्सरसाइज. म्हणजे आपण अलाइनमेंट आपली प्रॉपर कधी करू शकतो तर स्ट्रेचिंग जे काही आपण एक्सरसाइज करतोय, मी जसं म्हटलं तसं कोणतंही आसन करत असताना ते प्रॉपर अलाइनमेंट मध्ये येतंय की नाही हे बघणं आणि त्यानुसार त्याच्याकडे जर येत नसेल तर त्याकडे पर्टिक्युलर लक्ष देणं आणि ते करणं हेच त्याच्यावरचे उपाय आहे. आणि एक्सरसाइज हा एकमेव त्याच्यावरचा उपाय आहे की आपण आपली अलाइनमेंट प्रॉपर ठेवू शकतो. त्या अलाइनमेंटचे मार्किंग दाखवलेलं आहे. शोल्डर एका रेषेत असणं, अलाइनमेंट याचा अर्थ समतल एका रेषेमध्ये असणं हे अपेक्षित आहे. हे दाखवलेलं आहे दोन्ही बाजूला. शोल्डर जॉईंट, हिप जॉईंट, गुडघ्यातला नी जॉईंट आणि अँकल जॉईंट हे एका रेषेमध्ये असणं. आणि कडेने जर आपण बघितलं तरीही आपल्याला ते प्रॉपर अलाइनमेंट मध्ये आहे का हे दिसतंय. ठीक आहे. आता पुढचं जे आहे ते रॉंग मिस अलाइनमेंट काय आहेत हे दाखवलेलं. ही 2 नंबरची आकृती आहे ती प्रॉपर अलाइनमेंटची आहे. पहिली जी आकृती आहे ती अलाइनमेंट मिस अलाइनमेंटची आकृती. काय काय दिसतंय तर खांदा एक खाली गेलाय, एक वरती गेला. कमरेतला आहे तो त्रिकोण आहे तो तिरका झालाय, तिकडनं खाली आलाय. तो खाली आल्यामुळे आपसुकच गुडघ्यावरती ताण येतो. त्यामुळे जो वरती गेलाय कमरेचा भाग त्या बाजूचा गुडघ्यातला जॉईंट वरती येतो. सेम खालचं स्ट्रक्चर पण चेंज होतं आणि एका अलाइनमेंट वरती पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे आपल्याला म्हणजे आता हे तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही चालत जाताना सुद्धा जरी बघितलं तर बघता क्षणी लक्षात येतं की अरे ह्याची अलाइनमेंट चुकली, काय चुकली हेही लक्षात येतं, पण ऑब्झर्वेशन राहतं याच्यासाठी. आता जे काही आपण पॉइंट्स बघितले तिकडनं पहिलं जे स्ट्रक्चर आहे ते गुड पोस्चर आहे. त्याच्यानंतर फॉरवर्ड हेड, सतत स्क्रीन टाइम किंवा पुस्तक वाचणारे लोक सुद्धा किंवा सतत खाली वाकून मान खाली घालून काम करणारे जी लोक आहेत त्यांच्यामध्ये हे स्ट्रक्चर दिसतं. थोरॅसिक कायफोसिस म्हणजे पाठीला बाक काढून बसणारे. त्याच्यानंतर पोट पुढे काढून चालणे आणि कंबर पुढे काढून चालणे. हा, तर हे त्याचे स्ट्रक्चर्स आहे. ओके. आता हे झालं सगळं स्केलेटल सिस्टीम. आता आपण सुरुवात करेल मस्क्युलर सिस्टीम. Muscular system is a complex network of muscles that enables a movement, support posture and produce heat in the body. कोणतंही कॉन्ट्रॅक्शन होत असेल किंवा मसल काहीतरी काम करत असेल तर हीट तयार होते. तर ती जनरेट करण्याचं काम हे मसल्स करतात. आपल्या शरीरामध्ये टोटल जवळपास 650 मसल्स आहेत. हा, आणि त्यातले 30 मसल्स हे आपल्या चेहऱ्यावरती. हा, आणि आपण हसतो, बोलतो, रडतो किंवा जी कोणतेही चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स आहेत हे सगळे एक्सप्रेशन्स ह्या मसल्समुळे येतात. कोणतीही क्रिया करत असताना मसल्स आपल्याला मदत करत असतात.
पण डायरेक्टली मसल्स त्याचं काम करतात का? नाही. म्हणजे आपण म्हणतो व्हॉलंटरी मुवमेंट्स आणि इनव्हॉलंटरी मुवमेंट, आपल्या इच्छेनुसार आपण हात वरती उचलणे, पण हे काम करण्यासाठी सुद्धा मला आता हात उचलायचा आहे, हे सांगण्यासाठी जे सिग्नल्स आहेत ते ब्रेन पर्यंत पोहोचावे लागतात. ते ब्रेन पर्यंत पोहोचल्यानंतर ब्रेन मसलला सांगते की हा हात उचलायचा आहे, सो हात उचल, चालायचंय, चाल. हे सगळं सेंटर जे आहे ते ब्रेन मधनं चालवलं जातं. त्याला म्हणतात न्यूरोमस्क्युलर सिस्टीम, ही वेगळी सिस्टीम. आणि हे सेंटर कुठे आहे? तर सेरेबेल्लम मध्ये. म्हणजे मेंदूचे 3 भाग पडतात: मोठा मेंदू, लोकल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर मोठा मेंदू, छोटा मेंदू आणि तिसरा भाग. तर हा मोठा मेंदू सेरेब्रम, त्याच्या खालचा मागचा जो भाग आहे त्याला म्हणतात सेरेबेल्लम. त्या सेरेबेल्लम मध्ये या मस्क्युलर सिस्टीमचं सेंटर आहे की जिथनं हे सगळं हालचाली त्याने कंट्रोल केल्या जातात. ओके. नेक्स्ट कंपोनंट ऑफ द मस्क्युलर सिस्टीम, मसल. Muscle comprise of muscle fiber. These are the primary tissue responsible for movement. मसल फायबर्स पासून तयार झालेले आहेत. टिश्यू मध्ये आपण बघितलेलं आठवत असेल तर मस्क्युलर टिश्यू असतो. अनेक टिश्यू एकत्र आल्यानंतर एक मसल तयार होते आणि त्यापासून मसल तयार होतात. मसल जेव्हा संपत येतात, ज्या वेळेला त्या बोनला अटॅच होतात, त्यावेळेला जे स्ट्रक्चर असतं दोरीसारखं अतिशय कडक असं स्ट्रक्चर असतं, टफ कनेक्टिव्ह टिश्यू दॅट अटॅच मसल्स टू बोन, त्या स्ट्रक्चरला म्हणतात टेंडॉन. इथे चित्रामध्ये बघितलं तर पांढरं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला म्हणतात टेंडॉन, आणि लालसर जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला म्हणतात मसल. आणि फॅशियल कनेक्टिव्ह टिश्यू दॅट सराउंडिंग मसल, दॅट ग्रुप ऑफ मसल प्रोव्हाइडिंग सपोर्ट अँड स्ट्रक्चर. एक मसल, आता समजा आपला खांदा आहे किंवा पाठीचे स्नायू आहे, पाठीचे स्नायू एकच मसल आहे का तिथे? नाही. तिथे येणारे 2 ते 3 मसल्स. मग हा मसल वेगळा आहे, तो मसल वेगळा आहे, प्रत्येकाचं कामही वेगळं आहे. जसं मी मगाशी सांगितलं, कोणी सुपिनेशन मध्ये मदत करतं, कोणी फ्लेक्झन मध्ये मदत करतं, कोणी एक्सटेन्शन मध्ये मदत करतं. प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे. जर सगळे एकत्र झाले तर कळणार कसं काय कोणाचं काम नाही? त्यामुळे एक मसलचा ग्रुप दुसऱ्या मसल ग्रुप पासून वेगळं करण्यासाठी जे मध्ये स्ट्रक्चर असतं, पातळ अशी शीथ असते, कनेक्टिव्ह टिश्यू असतो, त्याला म्हणतात फॅशियल. ठीक आहे. हे झालं मस्क्युलर सिस्टीमचे कंपोनेंट्स आहेत. इथे पुन्हा मी दाखवलंय, जिथे जिथे तो पांढरा भाग आहे हे सगळे टेंडॉन आहे. बाकीचे लाल भाग जे आहेत ते सगळे आहेत मसल्स. मसल जिथे संपतो, आता हा मागचा आपण आपल्या पायाला जरी हात लावला तरी आपल्याला पाठीमागे टणक असा जो भाग दिसतो तो आहे टेंडॉन. अॅकिलेस असं म्हणतात किंवा कॅल्केनियम असं म्हणतात. आणि आपला घोटा जो आहे तो एक प्रकारचा टेंडॉननी कव्हर आहे, तो आहे कॅल्केनियस. म्हणजे तिथे हाड आहे त्याचं नाव कॅल्केलियस, आणि तो वरतीचे जॉईंट आहे त्याच्यावरती जे कव्हरिंग आहे तो आहे टेंडॉन. ओके. टाईप ऑफ मसल्स. टिश्यू मध्ये जे आपण प्रकार बघितले तेच टिश्यू आहे मसल्सचे. फक्त त्याची नावं सेम आहेत, वेगळं काही नाही, त्याचं स्ट्रक्चरही सेम आहे. आपण त्याची पुन्हा एकदा रिव्हिजन करतो आहोत. ठीक आहे. मस्क्युलर सिस्टीम इज डिवायडेड इंटू 3 मेन टाइप्स ऑफ मसल टिश्यू. सेम म्हणजे टिश्यूज आहेत ते, त्यांचा ग्रुप ऑफ टिश्यू एकत्र येऊन मसल तयार होतो. पहिलं आहे टिश्यूचं नाव आहे स्केलेटल टिश्यू किंवा स्केलेटल मसल. त्याचं स्ट्रक्चर काय आहे तर स्ट्रायटेड अँड मल्टीन्यूक्लिएटेड. त्याच्यामध्ये इथे मी दाखवलंय अधिक नीट. स्केलेटल मसल सेल, त्याच्यावरती स्ट्रायटेड लाईन्स दिसत आहेत, आणि न्यूक्लियस जो जांभळा पार्ट आहे त्याला म्हणतात न्यूक्लियस, त्या टिश्यू मध्ये असलेला न्यूक्लियस. तर मल्टी न्यूक्लियस असतात, त्याला म्हणतात स्केलेटल मसल. स्मूथ मसल मध्ये सिंगल न्यूक्लियस असतो. आणि कार्डियक मसल ही वेगळी, पूर्ण वेगळं स्ट्रक्चर राहतं. स्ट्रायटेड अँड मल्टीन्यूक्लिएटेड अंडर व्हॉलंटरी कंट्रोल. स्केलेटल मसल ही एकमेव व्हॉलंटरी मसल्स मधली आहे. 2 मेजर प्रकार असतात, व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे आपल्या इच्छेनुसार क्रिया करणारे, आणि इनव्हॉलंटरी म्हणजे आपली इच्छा, विल पॉवर तिथे काही चालत नाही, त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने चाललेलं असतं. तर त्याच्यातली ही एकमेव व्हॉलंटरी मसल्स आहेत, ते म्हणजे स्केलेटल मसल. फंक्शन रिस्पॉन्सिबल फॉर बॉडी मूवमेंट, पोस्चर, हीट प्रोडक्शन थ्रू द कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. लोकेशन अटॅच टू बोन्स व्हाया टेंडॉन. त्याच्यानंतर आहे कार्डियक मसल. कार्डियक मसल स्ट्रायटेड आहे पण इनव्हॉलंटरी आहे.
आणि त्याचं स्पेशालिटी ही आहे की त्याचं कंटिन्युअस बीटिंग चाललेलं असतं. म्हणजे रिदमिक बीटिंग चाललेलं असतं. हा, आपला हार्ट जर ऐकलं तर 72 ठोके पडतात. हे ठोके याचा अर्थ ते बीटिंग आहे. ते सतत कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन हे चाललेलं आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला हार्ट साऊंड्स मध्ये ऐकायला येतं किंवा तो बीट आपल्याला रिदम एक आपल्याला ऐकायला येतो. हा, सिंक्रोनाइज कॉन्ट्रॅक्शन असं त्याला म्हटलंय. सिंक्रोनाइज याचा अर्थ एका रिदम मध्ये त्याचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन चालेल. पंप ब्लड थ्रू आउट द हार्ट अँड सर्क्युलेटरी सिस्टीम. लोकेशन एक्सक्लुझिव्हली इन द हार्ट. फक्त हार्ट मध्ये असतात. हार्टला कार्डियक चा शब्द आहे, सिमिलर शब्द. त्यामुळे कार्डियक मसल्स ह्या नावावरूनच लक्षात येतं की हार्टशी रिलेटेड जी मसल आहे ती. त्याच्यानंतर स्मूथ मसल. स्मूथ मसल नॉन स्ट्रायटेड मसल्स आहेत, इनव्हॉलंटरी आहे आणि स्पिंडल शेप असतात. ठीक आहे. कंट्रोल इनव्हॉलंटरी मुवमेंट सच एज पेरिस्टाल्टिक इन डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, कन्स्ट्रिक्शन ऑफ ब्लड वेसल. पेरिस्टाल्टिक मुवमेंट याचा अर्थ काय होतो? आपण खाल्ल्यानंतर अन्न पुढे पुढे सरकत जात. ते सरकण्यासाठी जी मुवमेंट लागते म्हणजे ते समुद्राच्या लाटांप्रमाणे मुवमेंट असते. वर जातं, खाली येतं, वर जातं आणि ती एक संथ गतीने चालू असते. समुद्राच्या लाटा कशा चालू असतात तशा पद्धतीने, आणि त्यालाही एक रिदम आहे. तर ह्या मुवमेंटला म्हणतात पेरिस्टाल्टिक मुवमेंट. आणि ती आतड्यांची मुवमेंट राहते. आतड म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम मधली ती मुवमेंट आहे. आणि पर्टिक्युलर पेरिस्टाल्टिक मुवमेंट ऐकल्या जातात त्या म्हणजे आतड्यांच्या. ठीक आहे. लोकेशन फाउंड इन वॉल्स ऑफ हॉलो ऑर्गन्स दॅट इज इंटेस्टाईन, ब्लड वेसल. हे स्ट्रक्चर आहे. आता मी एक्सप्लेन केलं. कार्डियक मसल, स्केलेटल मसल, तिन्ही ठिकाणच्या रचना दाखवलेल्या आहेत. कार्डियक मसल हार्टच्या इथे अॅरो दाखवलेला आहे. स्केलेटल मसल हे हातामधले मसल दाखवलेली आहे. आणि हे आहे जठर, म्हणजे जिथे आपलं अन्न जातं त्याची जी मसल आहे त्याला म्हणतात स्मूथ मसल्स. Okay, function of the muscular system. Movement, muscle contract to facilitate voluntary movement, walking, running, involuntary movement, digestion. Movement साठी, चालण्यासाठी म्हणजे पुन्हा ऐच्छिक आणि अनैच्छिक दोन्ही क्रियांसाठी. पोस्चर मेंटेनन्स. मसल्स बोनला अटॅच आहेत आणि बोन सांगाडा नीट आहे म्हणून आपलं एक प्रॉपर पोस्चर आहे. जर ते वेडवाकडं असतं तर आपलं पोस्चर मेंटेन झालं नसतं. हीट प्रोडक्शन. मसल कॉन्ट्रॅक्शन जनरेट हीट हेल्पिंग टू रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. सांगितलं आता. जॉईंट स्टॅबिलिटी. जॉईंटना स्टॅबिलिटी देण्यासाठी मस्क्युलर सिस्टीम गरजेची आहे. मसल ग्रुप. द मस्क्युलर सिस्टीम कॅन बी ऑर्गनाइज इन सेव्हरल कीज मसल ग्रुप. आता 650 मसल्स आहेत. आपण काही एवढी नावं लक्षात ठेवू शकत नाही. पण नावं लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे मराठीपेक्षा इंग्रजी केव्हाही नावं लक्षात ठेवायला सोपं राहतं. त्याची जी रचना आहे, काही ठिकाणी त्याच्या रचनेवरनं नाव आहे, काही ठिकाणी त्याच्या लोकेशनवरनं नाव आहे. म्हणजे तो मसल्स कुठे जाऊन अटॅच आहे आणि कुठे जाऊन चिकटला आहे याच्यावरनं त्याची नावं ठरवलेली जातात. काही ठिकाणी त्याच्या शेपवरनं आहेत किंवा साईजवरनं नावं असतात. म्हणजे तो मसल लांब आहे का शॉर्ट आहे का तिरका गेलाय का उभा आहे का पॅरलल आहे याच्यावरनं त्याची नावं ठरवली जातात. मग त्याला ग्रुप ऑफ मसल्स म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी म्हणून सोपं राहावं या पद्धतीने हे त्याचं क्लासिफिकेशन केलेलं जातं. अप्पर बॉडी इन्क्लूड मसल लाईक डेल्टॉइड. डेल्टॉइड हा आपल्या खांद्याचा जो इथे गोलाकार जी येते, गोलाई येते ती. एकच मिनिट. हॅलो. नाही, 15 मिनिटं लागतील. हा, चालेल चालेल. ओके. हो, घरी जाऊ. हो 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 हो, चालेल चालेल. ओके. हा, चालेल. सॉरी. डेल्टॉइड हे आपलं खांद्याचा गोलाकार जे मसल आहे ते डेल्टॉइड. बायसेप आणि ट्रायसेप हे दंडातल्या दोन्ही मसल्स आहेत. त्याच्यानंतर पेक्टोरल्स ही मागच्या बाजूला खांद्याच्या इथे असलेली मसल. कोअर मसल. कोअर याचा अर्थ आपल्या पोटाच्या इथे ज्या काही मसल्स आहेत त्याला म्हणतात कोअर मसल्स. ऑब्लिक अँड लोअर बॅक मसल क्रुशियल अँड स्टॅबिलिटी पोस्चर. लोअर बॉडी मध्ये येतात क्वाड्रिसेप. आता क्वाड्री याचा अर्थ चार.
4 मसल जिथे एकत्र येतात त्याला म्हणतात क्वाड्रिसेप. हॅमस्ट्रिंग, ग्लुटियस. ग्लुटियस मसल ह्या 3 मसल्स आहेत. यांची जी काही नावं आहेत ती त्यांच्या लांबी, रुंदी आणि याच्यावर नाही. ग्लुटियस मॅक्झिमस म्हणजे त्या मोठ्या जास्त प्रमाणात आहेत. ग्लुटियस मिनिमस ही नावं जी आहेत ही किती कमी जास्त प्रमाणात आहेत याच्यानुसार त्यांची नावं ठरलेली आहेत. ठीक आहे. रिस्पॉन्सिबल फॉर लेग मुवमेंट. कॉमन मस्क्युलर डिसऑर्डर्स. आता स्ट्रेन, स्प्रेन हे शब्द आपण वारंवार ऐकतो. तर स्ट्रेन म्हणजे काय, तर इंजुरी टू मसल्स. एक मिनिट. हा, इंजुरी टू मसल ऑर टेंडॉन म्हणजे स्ट्रेन, आणि स्प्रेन म्हणजे त्याचं जे लिगामेंट आहे या ठिकाणी इंजुरी झाली असेल तर त्याला म्हणतात स्प्रेन. कारण हे शब्द वारंवार आपल्याला ऐकायला येतात की स्ट्रेन आहे, स्प्रेन आहे, जे काही आहे, पण नेमकं ह्याच्यामध्ये काय वेगळेपणा आहे हे समजून घेण्यासाठी हे सांगितलं. स्ट्रेन इज अन इंजुरी टू मसल आणि स्प्रेन इज अन इंजुरी टू लिगामेंट. मसल क्रॅम्प, पायात गोळे आले म्हणजे क्रॅम्प आलाय. हा, तर मसल क्रॅम्प येतो. हा कशामुळे असतो तर डिहायड्रेशन किंवा ओव्हरयूज. हा, दोन्ही कारणामुळे मसल क्रॅम्प येऊ शकतो. मस्क्युलर डिस्ट्रॉफी, मसल विकनेस असतो. हा, म्हणजे मसल त्याचं काम करणं कमी करतं, त्याच्यामुळे मस्क्युलर डिस्ट्रॉफी तयार होते. आणि टेंडेनायटिस म्हणजे इन्फ्लमेशन, टेंडॉन्स जे मागाशी स्ट्रक्चर दाखवलं त्याला जर सूज आली असेल तर त्याला म्हणतात टेंडिनायटिस. या प्रॉपर्टीज आहे मसल्सच्या, की मसल्स नेमकं काय काम करू शकतो, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त स्ट्रेचिंग करू शकतात. हा, किंवा आता आपल्या युटेरस आणि आहे, हा म्हणजे गर्भाशय आहे, तिथेही मसल्सच आहेत. मसल्स येऊन एकत्र येऊन ऑर्गन तयार होतो. तर त्याची जी रचना आहे ही जास्तीत जास्त ताणू शकते. हा, 9 महिने बाळाला पोटात ठेवल्यानंतर ते जास्तीत जास्त एक्सटेंड होतं, आणि ज्या वेळेला डिलिव्हरी होते त्यावेळेला पुन्हा ते आपल्या नॉर्मल जी रचना आहे त्या रचनेपर्यंत येतं. ही इलॅस्टिसिटी जी आहे ही त्याची प्रॉपर्टी मसल्सची. जास्तीत जास्त तुम्ही ताणू शकता, त्याचे जेवढी क्षमता आहे तेवढी तुम्ही ताणू शकता. तर ह्या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. कॉन्ट्रॅक्टिलिटी, एक्सटेन्सिबिलिटी, इलॅस्टिसिटी, एक्साइटेबिलिटी, कंडक्टिव्हिटी आणि अडॅप्टेबिलिटी. जे म्हणजे प्रत्येक स्नायू जिथे जिथे काम करतो त्याचं ते वैशिष्ट्य आहे. आणि ह्या प्रत्येक स्नायूकडे ह्या 5 ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या असतात कमी जास्त. ओके, ही आहे. आता तुम्हाला डिटेल्स मसल्स एवढ्या नाहीयेत, पण तरी त्यातल्या 1-2 ज्या मसल्स आहेत तेवढ्या मी फक्त घेते. किंवा मसल्स परीक्षेला आल्यानंतर तुम्हाला त्याच्यात काय काय लिहिणं अपेक्षित आहे हे सांगण्यासाठी म्हणून मी ह्या 2 मसल्स घेतले. डेल्टॉइड, मागाशी मी सांगितलं, खांद्याची जी गोलाई आहे ती गोलाई येण्याचं काम ह्या मसल्समुळे दिसते. तुम्ही जर तिथे बघितलं, हे आडवी रचना दाखवलेली आहे, हा तिथे ती मसल दिसते. डेल्टॉइड मसल इज अ लार्ज ट्रायंग्युलर मसल, त्रिकोणी आकाराची, लोकेटेड ऑन अप्पर आर्म अँड शोल्डर. म्हणजे वरती आणि खांदा, शोल्डर मागच्या बॅक साइडची जी आहे या ठिकाणी जी मसल आहे त्याला म्हणतात डेल्टॉइड मसल. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर राउंडेड काउंटर ऑफ द शोल्डर अँड प्लेज क्रुशियल रोल इन व्हेरियस आर्म मुवमेंट. जी आपली खांद्याची मुवमेंट आहे, गोल रोटेशन असेल किंवा फ्लेक्झन असेल, एक्सटेन्शन असेल, ह्या सगळ्या मुवमेंट्स मध्ये, अबडक्शन असेल, ऍडक्शन असेल, या सगळ्या मुवमेंट मध्ये ही मसल आपल्याला काम करते. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, कोणताही मसल असेल तर त्या मसलचं काय काम आहे हे लिहिणं आवश्यक राहतं. ते कुठे काम करते, मदत करते हे लिहिणं आवश्यक राहतं. आता या मसल्स बद्दल थोडीफार अॅनाटॉमी. हा, त्याचं इन्सर्शन आणि ओरिजिन हे 2 शब्द येतात मसल्सच्या बाबतीत. ओरिजिन याचा अर्थ मसल्सची सुरुवात कुठून झाली त्याला म्हणतात ओरिजिन, आणि इन्सर्शन याचा अर्थ ती मसल कुठे जाऊन चिकटली त्या बोनला याला म्हणतात इन्सर्शन. प्रत्येक मसलला ओरिजिन आणि इन्सर्शन हे असतंच. आता काही वेळेला मी मगाशी सांगितलं की त्याचे ग्रुप केलेले आहेत मसल्सच्या नावानुसार. तर त्यानुसार त्यामध्ये हा एक प्रकार राहतो की त्याचं ओरिजिन 2 ठिकाणी, जे मसल हेड, जिथून मसल सुरुवात होते ते मसल हेड, डोकं आहे आपलं, तसं मसलचं हेड. हा, तर बायसेप मसल आहे त्याचे 2 ठिकाणी ओरिजिन, म्हणून त्याला बायसेप, बाय याचा अर्थ 2. ट्रायसेप मसल आहे याचा अर्थ 3 ठिकाणी ओरिजिन, म्हणून ते ट्रायसेप. आणि प्रत्येक ठिकाणी अपोजिट मसल्स असतात, म्हणजे बोन्सच्या पुढच्या बाजूने आहेत आणि मागच्या बाजूने आहेत.
ज्या वेळेला आपण एखादी कृती करतो, स्ट्रेचिंग करतो किंवा कोणतीही मुवमेंट करतो, त्यावेळेला एक मसल जर स्ट्रेच झालं, म्हणजे सॉरी कॉन्ट्रॅक्ट झालं असेल, म्हणजे जास्तीत जास्त त्याने कॉन्ट्रॅक्शनचा प्रयत्न केला असेल, तर दुसरा मसल रिलॅक्स होतो. नाही, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट जो मसल असतो तो रिलॅक्स होतो. म्हणजे आता आपल्या हातात दंडातला मसल बघितला तर समोरच्या बाजूने बायसेप मसल आहे आणि खालच्या बाजूने ट्रायसेप मसल आहे. तर समोरचा मसल जर कॉन्ट्रॅक्ट झाला असेल तर खालचा मसल रिलॅक्स असतो. तरच तुम्ही त्याचं स्ट्रेचिंग करू शकता किंवा तरच तुम्ही त्याचं फोल्डिंग करू शकता. अदरवाईज तुम्ही मुवमेंट नाही करू शकत. म्हणजे एखाद्या जरी काम करायचं सोडलं तरी तुम्ही ती कृती नाही करू शकत. ठीक आहे. आता डेल्टॉइड मसलची ओरिजिन, डेल्टॉइड हॅज 3 डिस्टिंक्ट पार्ट, इच ओरिजिनेटेड फ्रॉम डिफरंट लोकेशन. म्हणजे 3 ठिकाणाहून त्याची सुरुवात होते. हा, क्लॅविकल बोन, कॉलर बोन आपलं जे आहे, अक्रॉनियम ऑफ द स्कॅपुला, स्कॅपुलावरती आहे, कारण हे इथे आहे त्याच्यामुळे ह्या ठिकाणी 3 ठिकाणी जे बोन्स आहेत त्या ठिकाणी ते अटॅचमेंट आहे त्याची, स्पाइन ऑफ स्कॅपुला. आणि इन्सर्शन कुठे आहे की ती कुठे येऊन चिकटते. इन्सर्शन याचा अर्थ तिन्ही हेड म्हणजे तिन्ही मसल्स एकत्र आल्यानंतर फ्लॅट मसल तयार होतो आणि तो येऊन चिकटतो. तो म्हणजे ह्युमरसच्या तिथे जिथे जी रचना आहे त्या ह्युमरस म्हणजे दंडातलं जे हाड आहे त्या दंडाच्या हाडाची जी रचना आहे त्याला डेल्टॉइड ट्युब्रोसिटी म्हणतात, कारण ते मसल तिथे येऊन चिकटतो. ठीक आहे. त्या रचनेवरती ते येऊन चिकटतं. ठीक आहे. तिथे त्याचं इन्सर्शन. त्याला नर्व सप्लाय कोणाचा होतो हे फार डिटेल्स आहे. एवढं डिटेल्स तुम्हाला लिहिता आलं मसल्सच्या बाबतीत खूपच चांगली गोष्ट आहे, पण हे तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगितलंय की नर्व सप्लाय ज्या ठिकाणच्या ज्या मसल्स आहेत तिथे जवळ ज्या वर्टेब्रे आहेत त्या वर्टेब्रांमधनच त्याला नर्व सप्लाय होतो. ठीक आहे. आता ही मसल्स इथे आहे तर C5 आणि C6 इथनं जे स्पायनल नर्व्स आहेत त्या त्याला सप्लाय करतात. ब्लड सप्लाय, त्याची जी आर्टरी आहे त्या एरियाशी रिलेटेड त्याला नाव आहे, आर्टरी वेन जी काही आहे ती. त्याच्यानंतर फंक्शन, शोल्डर अबडक्शन. अबडक्शन म्हणजे मी मागाशी सांगितलं की आपण हात वरती नेला तर अबडक्शन आणि जवळ आणला तर अडक्शन. ठीक आहे. फ्लेक्झन, मीडियल रोटेशन, त्याच्यानंतर एक्सटेन्शन, लॅटरल रोटेशन, ह्या सगळ्यासाठी हे मसल काम करतात. बायसेप मसल, मागाशी मी सांगितलं 2 हेड्स आहेत म्हणून त्याला म्हणतात बायसेप. प्रॉमिनंट मसल आहे म्हणजे आपण बेडकी दाखवण्यासाठी म्हणून जे हे करतात तर ती मसल म्हणजे बायसेप मसल. ठीक आहे. इट्स नोन फॉर इट्स रोल इन आर्म फ्लेक्झन, फोर आर्म सुपिनेशन. हिअर इज डिटेल ओव्हरव्ह्यू आहे त्याचा. 2 हेड आहेत, लॉंग हेड आणि शॉर्ट हेड. लॉंग हेड आहे तो स्कॅपुलावरनं आहे, पण स्कॅपुला म्हणजे पाठीचा हाड पण वेगळ्या ठिकाणाहून आहे, आणि दुसरं जे हेड आहे तेही स्कॅपुलावरनं आहे पण वेगळ्या ठिकाणाहून अटॅच होतात. आणि इन्सर्शन कुठे आहे तर रॅडियल ट्युब्रोसिटी. रॅडियल ट्युब्रोसिटी याचा अर्थ आपलं फोरआर्म दंडातलं जे हाड आहे तिथे त्याची अटॅचमेंट आहे. नर्व सप्लाय पुन्हा सेम, ब्लड सप्लाय आणि त्याचं फंक्शन, एल्बो फंक्शन, फोरआर्म सुपिनेशन आणि शोल्डर फ्लेक्झन. ओके. आतापर्यंत जे झालं मी कंटिन्यू सांगत जाते, तुम्हाला काही मध्ये शंका असेल तर मध्ये विचारत जा, काही हरकत नाही. पण जर तुम्हाला एखादं मसल विचारलं गेलं तर ते मसल कुठे अटॅच आहे, ते कुठच्या बोनला अटॅच आहे आणि कुठे त्याचं इन्सर्शन आहे, हा म्हणजे त्याचं ओरिजिन काय आहे, इन्सर्शन काय आहे हे सांगावं लागतं. किंवा आता तुम्हाला ह्युमरस विचारलं असेल, नुसतं बोन विचारलं असेल तर बोनचं स्ट्रक्चर ते अप्पर लिम्ब मधलं आहे, ऍक्सियल मधलं आहे, अपेंडिक्युलर मधलं आहे, हे तर आपण सांगतो, हे सांगावंच लागतं. आणि त्याच्याशी अटॅच असणाऱ्या 2 किंवा 3 मसल्सची नावं तिथे लिहावी लागतात. म्हणजे लिहिली तर उत्तराचं प्रेझेंटेशन अधिक चांगलं राहतं. ठीक आहे. किंवा ज्या वेळेला मसल्स आपण लिहितो त्यावेळेला त्याचं जसं म्हटलं तसं की फ्लेक्झन मध्ये उपयोगाला येतं, कोणत्या मुवमेंटसाठी आपल्याला ते उपयोगाला येतं हे लिहिलं तर अधिक उत्तर तुमचं इफेक्टिव्ह दिसेल. ठीक आहे. काही शंका? बघा हे पण गोष्ट जर बिघडलं असेल तर ठीक करण्यासाठी आसन आपण पण जर आसन करताना जर